प्रेम नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरर ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही बालाजी मंदिर येथील नव्या बांधण्यात आलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येथे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होत आहे आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचं दर्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून देत आहोत. बालाजीचं हे पूर्वीचं मंदिर आहे आणि याच मंदिरातील मूर्तीचं पुनर्प्रतिष्ठापना आता नवीन जीर्णोद्धार होत असलेल्या मंदिरात होत आहे. या होमची पूर्ण मांडणी अशा पद्धतीनं झालेली आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. देवी गायत्री छन्दः एतेषां शरीरशुद्ध्यर्थं प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महः ओम जलः ओम तमः ओम सत्यम् ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वः. ओम इति दिग्बन्धः श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै. मित्रांनो, याच मूर्तीचं आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे आणि याच माध्यमातून या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम देखील या मंदिरामध्ये होत आहे. तिरुमला तिरुपती बालाजीची ही मूर्ती आहे. या आपल्याला या ठिकाणी त्यांच्या चरणाचं आपल्याला दर्शन होत आहे. या ठिकाणी आपण पाहतात एका हातात चक्र आहे, दुसऱ्या हातात शंख आहे आणि एक आशीर्वादाचा हस्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि अशा पद्धतीने एक सुंदर मूर्ती या ठिकाणी याचं प्रतिष्ठापना पुन्हा एकदा या नवीन जीर्णोद्धार होत असलेल्या मंदिरात होत आहे. వెంకటరమణ గోవింద గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద बालाजीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम किसन महाराज यांचे पुतणे योगेश कुलकर्णी हे करत आहेत आणि या कार्यक्रमासंदर्भात आणि होम हवना संदर्भात ते मला या ठिकाणी माहिती देत आहेत. नमस्कार, मी योगेश कुलकर्णी, पुणे. आज श्री बालाजी प्राणप्रतिष्ठापना 3 दिवसाचा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रथम त्यामध्ये गणपती पूजन झालेलं आहे, पुण्यावचन झालेलं आहे आणि मातृका पूजन झालेलं आहे. कोणताही कार्यक्रम असू दे, शांती असू देत, वास्तुशांती असू देत, नवग्रह शांती असू देत, ती आपल्याला पहिल्यांदा गणपती पूजन आणि पुण्यावचन करावं लागतं. त्यानंतर इथे जे पीठ मांडलेलं आहे हे आहे 64 योगिनी मंडल, त्याची प्राणप्रतिष्ठापन होणार आहे. त्यानंतर या बाजूला जे मांडलेलं आहे हे ब्रह्मादी मंडल, याची प्राणप्रतिष्ठापनामध्ये या पीठाचं फार महत्त्व आहे. त्याच्या पलीकडे जे उंच चौरंगावरती आहे ते आहे वास्तुमंडल. आपल्या या पूर्ण वास्तूची वास्तुशांती करण्यासाठी हे वास्तुमंडल मांडलेलं आहे. त्यानंतर कलश जे मांडलेले आहेत 9 ते आहे नवग्रह मंडल. हा नवग्रहांचं आवाहन करून त्यांचा हवन नवग्रह शांती होईल. त्याच्या पलीकडे जे मांडलेलं आहे ते आहे हा 3 दिवसाचा कार्यक्रम आज पूर्ण सुरुवात झालेली आहे. या पहिल्यामध्ये आज प्रथम दिनात्मक वास्तुशांती पूर्ण विधी होईल. त्यानंतर होम हवन होईल, नवग्रहांचा हवन होईल, वास्तुशांतीचा हवन होईल, गणपतीचा हवन होईल, त्यानंतर 64 योगिनींचा हवन होईल. हा पहिला दिवसाचा कार्यक्रम आज आता इथं सुरुवात झालेली आहे आणि हा आपल्या सर्वांच्या बघण्यासाठी आपण हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहोत. त्वमानंदमय त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तो तिष्ठति सर्वं सर्वन्तु दीर्घानाकानत्यो गिरियस्त्रीणे विष्णुपदानि च तेनायुप्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु.
कृत्वा सर्ववेद यज्ञक्रियाचरण करणार्था शुभाशोभनादि प्रवर्तन्ते तव ओंकारमादि कृत्वा रोगयोजोत्सामाचिरवचरम् बहुवृषभचम् ओम जातवेदो यशास्वास्तेहि ओम प्रजापतिर्नमतत्पमस्याम तस्मै त्वं सुकृते जातवेद उभोगमग्रहस्योम अश्विनोम उत्तरे सोमाय स्वाहा सोमाय गन्धनो महामध्ये स्कन्धाय स्वाहा स्कन्धाय गन्धनो अथाशक्तिभोजे सकलाय चिदाञ्जलम् श्रीमामृत्युञ्जयम् ब्रह्मणस्पदानश्रणवान् योधवेस्तीरसादनौ स्वाहा गणपतये नमः यथा दैवतमस्तु स्वाहा ओम जपाकुसुमशङ्काशङ्काशयं महद्दिम स्वाहा ओम जपाकुसुमशङ्काशङ्काशयं महद्दिम ओम नाशिपुष्पशङ्काशङ्काशं स्वाहा ओम स्कन्दाय नमः स्वाहा ओम स्कन्दाय नमः स्वाहा ओम स्कन्दाय नमः स्वाहा स्कन्दाय नमः ओम नारायणाय नमः स्वाहा ओम जलाधिपाय नमः स्वाहा ओम असुराय नमः घोषाय नमः स्वाहा ओम पापाय नमः स्वाहा ओम रोगाय नमः स्वाहा ओम कहरे नमः स्वाहा ओम